श्री स्वामी समर्थ सर्वांना. पावसाळा म्हटलं की आपल्या बायकांची घरातली कामं ही डबल वाढलेली असतात. टेन्शन वाढलेलं असतं. त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचं आणि वाढलेलं काम म्हणजे कपड्यांचं असतं. सतत पाऊस सुरू राहिला की मग कपडे एकतर ओलसर राहतात कपड्यांमधून, मग कुबट वास यायला लागतो आणि मग घरामध्ये सुद्धा मग कुबट वासही येतो. त्यासाठी दिवसभर कपडे जे आहे ते निथळून द्यायचे, रात्रीच्या वेळेला हँगरला लावायचे आणि ज्या रूममध्ये तुम्ही पंखा फास्ट कराल त्या रूममध्ये ठेवायचे. अशा पद्धतीने कपडे सुकलेही जातात आणि त्याच्यामधून दुर्गंधीही येत नाही. घरामध्ये वेगवेगळ्या फ्रेग्रन्सच्या अगरबत्त्या लावायच्या, कापूर जाळायचा, लवंग, तेजपत्ता जाळायचा, फिनेलने लादी पुसायची, जेणेकरून माशा, चिलटे यांचा त्रासही नाहीसा होतो. सलग 5 दिवस झालं पाऊस पडतोय, अजिबात पाऊस थांबत नाही आहे. त्यामुळे कपडे तर अजिबात सुकत नाही आहे. मग मी अशा पद्धतीने कपडे सुकते आणि ह्या ज्या काही छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टी केल्याने घरामध्ये मग चिवट वाससुद्धा असा घाण वाससुद्धा येत नाही. मस्त आल्याचा वगैरे चहा बनवला, चहा पिला आणि म्हटलं भजी बनवावीत. खूप दिवस झालं भजी बनवले नव्हते. तर अशा पद्धतीचे मिक्स भजी आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच खूप आवडतात. तुम्ही कधी केले नसतील तर नक्की ट्राय करा आणि रिव्ह्यू माझ्यासोबत नक्की शेअर करू शकता. तर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक्स नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून सांगायलासुद्धा विसरू नका. मी भेटते तुम्हाला नंतर अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.